विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत आपला सेतू अभ्यासक्रम यामधील पूर्वतयारी अभ्यासक्रम चाचणी 3 मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयाची चाचणी अभ्यासणार आहोत। इयत्ता आपली कितवी आहे? ही 8वी। इयत्ता 8वी। इयत्ता 8वी सामान्य विज्ञान विषयाची आपण चाचणी सोडवणार आहोत। प्रश्न पहिला आहे, योग्य त्यातला आहे 3 गुणांचा आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। आता याच्यामध्ये 1 मार्कासाठी 1 आहे, 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला आणि त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि विधानं पूर्ण करायची आहेत। म्हणजे पुन्हा विधान आपल्याला हे लिहायचं आहे। आता याच्यामध्ये बघा, श्राव्यातीत ध्वनीची वारंवारता टिंबटिंब असते। श्राव्यातीत ध्वनी म्हणजे आपल्याला ऑडिबल साऊंड नसतो, तो वटवाघूळ, कुत्रा यासारख्या प्राण्यांना तो ऐकू येतो। याच्यामध्ये पर्याय आहे 20 हर्ट्ज ते 2000 हर्ट्ज, 20 हर्ट्जपेक्षा कमी, 200 हर्ट्जपेक्षा कमी आणि 200 हर्ट्जपेक्षा जास्त। 200 हर्ट्जपेक्षा जास्त। तर याचं उत्तर आहे 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त। उत्तर आहे 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त। त्यानंतर दुसरा आहे, बटाट्यांना कोंब येऊन ते नासू नयेत यासाठी टिंबटिंबचा वापर करतात। धुरीकरण, परिरक्षक, किरणीयन, पाश्चरीकरण। तर बटाट्यांना कोंब येऊन ते नासू नयेत यासाठी किरणीयन या प्रक्रियेचा वापर करतात। तिसरा आहे, कॅल्शियमची रासायनिक संज्ञा टिंबटिंब आहे। कॅल्शियमची रासायनिक संज्ञा Ca आहे। आता प्रश्न पहिल्यातला आहे, एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे। 3 गुणासाठी आहे। सोबतच्या आकृतीतील तारका समूह ओळखा। आता हा तारका समूह कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। तर सोबतच्या आकृतीतील तारका समूह वृश्चिक आहे। तारका समूह कुठला दिलेला आहे? वृश्चिक असा दिलेला आहे। पुढचा आहे दुसरा, पुढील कोडी सोडवा। 1 आकडा, पेट्रोलियम पासून मिळणारा एक घटक पदार्थ केरोसिन आहे आणि दुसरा आहे नैसर्गिक वायूंचा मुख्य घटक मिथेन। नैसर्गिक वायूंचा मुख्य घटक कोण आहे? मिथेन आहे। तर याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे बघा, पेट्रोलियम पासून मिळणारा एक घटक पदार्थ। पेट्रोलियम पासून पेट्रोल, केरोसिन, डिझेल, नॅचरल गॅस असं सगळं मिळतंय आपल्याला। तर इथं कुठला बसतोय? तर केरोसिन। केरोसिन आणि मुख्य घटक ह्यातला कुठला आहे? तर मिथेन। उत्तर काय येते आपलं? मिथेन। केरोसिन आणि इथं उभी अक्षरं कुठली बसतात? केरोसिन आणि आडवी कुठली बसतात? मिथेन। आता याच्यानंतर बघा, 1 मार्कासाठी तिसरा आहे, निसर्ग निर्मित अपमार्जकांची उदाहरणे लिहा। अपमार्जक साबण, शॅम्पू वगैरे आहे, पण निसर्ग निर्मित अपमार्जके कोणती? तर निसर्ग निर्मित अपमार्जके आहेत, एक रिठा आणि दुसरी शिकेकाई। एक रिठा आणि दुसरी शिकेकाई। याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 6, एकूण गुण आहेत 12। ही चाचणी 30 मार्काची आहे आपली 8वीची। आता यातला प्रत्येकी 2 मार्कासाठी आहे, कारण एकूण गुण 12 आहेत, 6 सोडवायचे आहेत। असे का घडते? सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो। का घडते असं? तर बघा, नेहमी सूर्य कसा प्रखर दिसतो, पण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तांबूस रंगाचा आपल्याला पिवळसर तांबूस असा दिसतो। उत्तर आहे त्याचं, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत येतो आणि आपल्यापर्यंत येतो। या अधिक अंतरामुळे बघा, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी वातावरणातील थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत येतो। या अधिक अंतरामुळे, अंतरातून पाहिजे होतं, इथं अंतराळ झाले,
या अधिक अंतरामुळे सूर्यप्रकाशातील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या व पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो व सूर्य तांबडा होतो. इथं काय होतंय की अधिक अंतरातून आपल्याला सूर्यकिरण येतात आणि त्याच्यामुळं निळ्या रंगाचं प्रकाशाचं विकिरण जास्त होतं, त्यामुळे तो दिसत नाही, तर तांबड्या आणि पिवळ्या रंगाचा प्रकाश आपल्याला येतो आणि म्हणूनच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो. पुढे आहे जास्वंदी फुलाचा उभ्या छेदाची आकृती काढून भागांना नावे द्या. आता ही जास्वंदी फुलाचा उभा छेद आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला आकृती काढल्यानंतर आपल्याला हे दाखवायचं आहे. आकृतीमध्ये देठ, निदलपुंज, देठ म्हणजे दलपुंज आहे, हे अंडाशय, निदलपुंज, देठ म्हणजे निदलपुंज आणि पाकळ्या म्हणजे हे दलपुंज, कुक्षी हा कुक्षीवृंत आहे, परागकोश आणि वृंत असं आपल्याला ही नावं दिलेली आहेत. पुन्हा एकदा बघा, या जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद आहे. देठ, निदलपुंज, अंडाशय, दलपुंज, कुक्षी, कुक्षीवृंत, परागकोश आणि वृंत. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालील चित्रातील प्राण्याचे नाव द्विनाम पद्धतीने लिहा. आकृतीमध्ये आपल्याला गाय दिलेली आहे आणि गायचं द्विनाम पद्धतीनं आपण हे लिहित असताना त्याची प्रजाती लिहितो आपण. प्रजाती बोस आणि जाती टॉरस. प्रजाती बोस आणि टॉरस जाती आहे. याच्यानंतर पुढचा चौथा आहे, ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत किती नक्षत्रे येतात? पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले याचा अर्थ काय? आता ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत 9 नक्षत्रे येतात. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत 9 नक्षत्रे येतात. पावसाळ्यात सुरुवातीलाच म्हणजे 7-8 जूनला पावसाची सुरुवातच मृग नक्षत्राने होते आणि मृग नक्षत्र सुरू होते. म्हणजेच काय होतं तर सूर्य मृग राशीत म्हणजेच मृग नक्षत्रात प्रवेश करतो, म्हणून पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात. बघा, पावसाळ्यात सुरुवातीला 7 ते 8 जूनला पावसाची सुरुवात मृग नक्षत्राने होत असते आणि मृग नक्षत्र सुरू होते म्हणजे काय तर सूर्य मृग राशीत प्रवेश करतो म्हणजे मृग नक्षत्रात प्रवेश करतो, म्हणून पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात. पुढचा 5वा आहे, 2 मार्काला आहे त्यामुळे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते, त्याचा अर्थ काय? आता टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम व हायड्रोजन फॉस्फेट आणि फ्लोराईड. 1 मार्काला झाला बरं का हा. टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम व हायड्रोजन फॉस्फेट आणि फ्लोराईड. आता कार्य काय आहे त्यांचं तर दातांना पॉलिश करण्याचे काम. महत्त्वाचं काम काय आहे? दातांना पॉलिश करण्याचं काम. दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोराईडचा उपयोग होतो. दंतक्षय म्हणजे दाताची झीज रोखण्यासाठी फ्लोराईडचा उपयोग होतो. त्याच पद्धतीनं दातावरील आवरणाला बळकटी येण्यासाठी या टूथपेस्टचा उपयोग होतो. आपले जे दात आहे त्याच्यावरचं आवरण आहे त्या आवरणाला बळकटी येण्यासाठी. आवरणाला शब्द बघा, आवरणाला प्रिंटिंगमध्ये थोडंसं झालं तसं आवरणाला असा शब्द पाहिजे होता. बळकटी येण्यासाठी टूथपेस्टचा उपयोग होतो. म्हणजे दातांना पॉलिश करण्याचे काम ते करते. दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोराईडचा उपयोग होतो. दातावरील आवरणाला बळकटी येण्यासाठी टूथपेस्टचा उपयोग होतो. 6वा आहे, खाली दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात? 1 विरघळणे भौतिक बदल आहे. 2 आकाशातून उल्का पडणे आवर्ती बदल आहे. आता विरघळणे हा उपयुक्त बदल पण आहे, त्याच पद्धतीनं आकाशातून उल्का पडणे हा आवर्ती बदल आणि नैसर्गिक बदल पण आहे. आकाशातून उल्का पडणे आवर्ती बदल आणि नैसर्गिक बदल पण आहे. भौतिक बदल आणि उपयुक्त बदल पण हा होतो. आता आवर्ती का आहे? कारण ह्या खगोलीय घटना ह्या आकाशातून उल्का पडण्याच्या घटना नेहमीच घडत असतात, वरचेवर घडत असतात, म्हणून हा आवर्ती बदल आहे. पुस्तकात या पद्धतीनं दिलेला आहे.
सातवा आहे एखादी जड वस्तू जमिनीवरून वर उचलताना कोणत्या स्नायूचे असं पाहिजे शब्द स्नायूचे कोणत्या स्नायूचे आकुंचन व शिथिलीकरण होते ते लिहा. आकुंचन कुठल्या स्नायूचा वस्तू एखादी जड दगड मोठा उचलायचा आहे त्यावेळी आपले कोणते स्नायू आकुंचन आणि शिथिलीकरण होतं ते लिहायचं आहे. तर एखादी जड वस्तू जमिनीवरून वर उचलताना हातातील व पायातील अस्थि स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होते. अस्थि स्नायूंचे हातातील व पायातील अस्थि स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होते. आठवा आहे दिलेले आहेत बघा आपल्याला 6 सोडवायचे आहेत. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात 80 मीटर अंतर पार करते व अंतिम 20 सेकंदात 45 मीटर. सुरुवातीला 100 मीटर 40 सेकंदात, नंतरच्या 40 सेकंदात 80 मीटर आणि नंतरच्या 20 सेकंदात 45 मीटर अंतर पार करते. तर सरासरी चाल काढा. सरासरी चाल काढण्यासाठी आपल्याला एकूण कापलेले अंतर 100 मीटर अधिक 80 मीटर अधिक 45 मीटर बरोबर बेरीज झाली 225 मीटर. आता यासाठी एकूण वेळ किती लागला तर एकूण लागलेला वेळ आहे 40 सेकंद अधिक 40 सेकंद अधिक 20 सेकंद म्हणजे 100 सेकंद. आणि मग चाल बरोबर कापलेले अंतर भागिले लागलेला वेळ. कापलेले अंतर भागिले लागलेला वेळ आहे. आणि मग कापलेले अंतर किती आहे एकूण कापलेले अंतर तर 225 मीटर आहे. लागलेला वेळ किती आहे 100 सेकंद. मग कापलेले अंतर मीटरमध्ये घ्यायचं असतं आणि वेळ सेकंदामध्ये घ्यायची असती. आहेच आपल्याला मीटर आणि सेकंद म्हणून चाल बरोबर 225 भागिले 100 म्हणजेच 100 भागल्यानंतर 2.25 मीटर पर सेकंद. SI पद्धतीमध्ये चालीचं एकक आहे मीटर पर सेकंद. पुढचा तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुण आहेत 12 प्रत्येकी 3 मार्काला 1 आहे. त्यामुळे सविस्तर उत्तर याचं लिहायचं आहे. प्रश्न आहे चुंबकीय बलरेषाचे गुणधर्म आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. ही आकृती काढलेली आहे. 2 पट्टी चुंबक दाखवलेले आहेत. त्याच्यावरती आपल्याला S आणि N पोल दाखवायचे आहेत आणि ह्याचे जे बाण आहे चुंबकीय रेषावरती ते बाण व्यवस्थित दाखवायचे. ते बाण व्यवस्थित दाखवलं तरच त्या चुंबकीय बलरेषा आपल्याला ओळखता येतील. आता यातच बघा 4 मार्काला आहे आपल्याला बलरेषांची आकृती आणि बलरेषांचे गुणधर्म. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म आपण अभ्यासूया. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म काय आहेत बघा. पहिला चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदित नाहीत. पहिला काय आहे बलरेषा एकमेकांना छेदित नाहीत. पुढे आहे चुंबकीय बलरेषा नेहमी शब्द पाहिजे होता. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे वाहतात. एक म्हणजे त्यांची दिशा कशी असते तर उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. तिसरा काय आहे चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. आणि पुढचा चौथा आहे चुंबकीय बलरेषा स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. चुंबकीय बलरेषा स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. आता प्रश्न तिसरा आहे यातला पुढील तक्ता पूर्ण करा. आता हा तक्त्यात काय काय दिले बघा. संयुग दिलेले आहेत. संयुग कुठली कुठली आहेत बघा. पहिला आहे सल्फ्युरिक आम्ल. त्याचं रेणुसूत्र लिहायचं आहे. सल्फ्युरिक आम्लाचं रेणुसूत्र आहे H2SO4. रेणुसूत्र काय आहे H2SO4. सल्फ्युरिक आम्ल H2SO4. आता समाविष्ट मूलद्रव्यांच्यात कुठली कुठली मूलद्रव्ये समाविष्ट आहेत. हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. समाविष्ट मूलद्रव्ये कुठली कुठली आहेत. हायड्रोजन,
ऑक्सिजन हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. आता याच्यानंतरचा बघा दुसरं आहे आपलं धुन्याचा सोडा. दुसरा आहे धुन्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट. खाण्याचा सोडा असले की सोडियम बायकार्बोनेट असतं आणि धुन्याचा सोडा सोडियम कार्बोनेट. Na2CO3. Na2CO3 धुन्याच्या सोड्याचं रेणुसूत्र आहे Na2CO3. आता याच्यामध्ये समाविष्ट असलेली मूलद्रव्यांची नावं काय काय आहेत? सोडियम, कार्बन, ऑक्सिजन. सोडियम, कार्बन, ऑक्सिजन. आता पुढचं आहे साखर. साखरेचं रेणुसूत्र आहे बघा, साखरेचं रेणुसूत्र काय आहे तर C12 H22 O11. C12 H22 O11 याच्यामध्ये समाविष्ट असलेली मूलद्रव्ये आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आता चौथा प्रश्न आहे तुळस, आवळा, कडुनिंब या वनस्पतींचे औषधी उपयोग लिहा. या वनस्पतींचे औषधी उपयोग लिहा. आता याचे उपयोग आपल्याला माहितीच आहेत. तुळस औषधामध्ये खोकला व सर्दी यासाठी तुळशीचा उपयोग करतात. औषधामध्ये खोकला व सर्दी यासाठी तुळशीचा उपयोग करतात. आवळ्यामध्ये क जीवनसत्व असल्याने औषधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा उपयोग करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा उपयोग करतात. त्याच पद्धतीनं बघा आपल्याला आवळ्याचा उपयोग केसावरील व त्वचेवरील उपचारासाठी सुद्धा आवळ्याचा उपयोग करतात. आवळा कशाला वापरतात? औषधामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसंच केसावरील व त्वचेवरील उपचारासाठी आवळ्याचा उपयोग करतात. पुढं आहे कडुनिंब. ताप व सर्दी यावर उपयोगी आहे कडुनिंब. ताप व सर्दी यावर उपयोगी, तसंच त्वचा रोगांसाठी उपयोगी आहे. मजबूत लाकडासाठी पण कडुनिंब वापरतात. तसंच लिंबोळी खत, लिंबोळ्या ज्या असतात या कडुनिंबाच्या, लिंबोळी खत निर्मितीसाठी कडुनिंबाचा उपयोग करतात. इथं पुढं चौथा आकडा आहे खालील ओघतक्ता पूर्ण करा. आपल्याला हा चार्ट दिलेला आहे फ्लो चार्ट, आणि फ्लो चार्ट आपल्याला हा पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा वनस्पती आणि प्राणी दिलेले आहेत. इथं परपोषी आहेत. मग वनस्पती कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत तर एक स्वयंपोषी, दुसरं परपोषी आणि तिसरं सहजीवी. तिसरं काय आहे? सहजीवी. तिसरं आहे सहजीवी पोषण. तिसरा प्रकार कुठला आहे? सहजीवी पोषण. पहिला स्वयंपोषी, परपोषी आणि सहजीवी पोषण. आता परत या परपोषीचे दोन प्रकार पडतात. एक मृतोपजीवी दिलेला आहे आणि इकडं आहे कीटकभक्षी. कीटकभक्षी. परपोषीचे दोन प्रकार कुठले? कीटकभक्षी आणि मृतोपजीवी. स्वयंपोषी, परपोषी, सहजीवी पोषण वनस्पतीचे तीन प्रकार. परपोषीतलं कीटकभक्षी आणि मृतोपजीवी. आता याच्यानंतर आपल्याला बघा प्राण्यांचा अभ्यासायचा आहे. प्राणी समभक्षी. प्राण्यांचं बघा काय काय आहेत? समभक्षी. त्यानंतर आपल्याला हे समभक्षी दिलेलं आहे. परत मृतोपजीवी. मृतोपजीवी मधल्या कॉलममध्ये काय येणार? मृतोपजीवी. आणि तिसऱ्या कॉलममध्ये येणार परजीवी. आता परजीवीचे दोन प्रकार दिलेले आहेत. एक परजीवी आणि इकडं एक आहे बाह्य परजीवी.
सरळ असं लिहा, बाह्य परजीवी. लिहिताना थोडंसं चुकलं, बाह्य परजीवी. आता याच्यानंतरचा पुढचा शेवटचा प्रश्न आहे, किणवण म्हणजे काय? या प्रक्रियेमध्ये कोणते बदल होतात? या प्रक्रियेमध्ये पदार्थात कोणते बदल होतात? प्रश्नचिन्ह. दैनंदिन जीवनात किणवण प्रक्रियेने कोणकोणते पदार्थ बनवले जातात? किणवण प्रक्रियेने असं पाहिजे होतं आपल्याला. इथं हे काय शब्द आहे? प्रक्रियेने कोणकोणते पदार्थ बनवले जातात. आता किणवण म्हणजे काय बघा, सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचं दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किणवण किंवा आंबणे म्हणतात. या क्रियेमध्ये उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू निर्माण होतात. त्यामुळे पदार्थ फुगतात. हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. म्हणजे किणवण प्रक्रियेत काय होतं, तर सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे कार्बनी पदार्थांचं दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होतं आणि कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू तयार होऊन पदार्थ फुगतात व फसफसतात. आता दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणते पदार्थ बनवले जातात? तर दैनंदिन जीवनामध्ये किणवण प्रक्रिया वापरून इडली, डोसा, पाव यासारखे पदार्थ तयार होतात. अशा पद्धतीनं ही आपली 30 गुणांची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे.